31 डिसेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव होता 1,35,000च्या वर आणि चांदी तब्बल 2,40,000 प्रति किलो गेली होती। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, 2026 मध्ये हे दर अजून किती वाढणार आहे? सोनं 2 लाखाच्या वर आणि चांदी 4 लाखाच्या वर जाणार का? तर चला आज आपण सोप्या गोष्टीत समजून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश आणि तुम्ही बघत आहे महाराष्ट्र रोर। 2025 मध्ये असं काय घडलं? 2025 हे वर्ष सोनं आणि चांदीसाठी अक्षरशः धक्का देणारं ठरलं होतं। सोन्याच्या किमती जवळपास 65% वाढल्या, तर चांदीने तर सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं, तब्बल 180% ची वाढ। यामागे कारण काय होतं? जगभरात सुरू असलेला संघर्ष, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ, त्यातून झालेले ट्रेड वॉर आणि एकंदरीत जागतिक इम्बॅलन्स याचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांचा डॉलरवरचा विश्वास कमी झाला आणि लोक सेफ इन्व्हेस्टमेंट कडे वळले, म्हणजे सोन्याकडे। आणि त्यातच जगभरातल्या सेंट्रल बँकने मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं। भारतामध्ये रुपया डॉलरपेक्षा कमजोर झाला। सण, लग्न सराई, सोन्याची मागणी वाढली आणि दर अजून चढले, पण चांदी इतकी का उसळली? इथे खरी गोष्ट आहे, जगातल्या एकूण चांदीच्या मागणीपैकी जवळपास 50% मागणी इंडस्ट्रीकडून येते। इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वाहनं, हायब्रिड गाड्या, सोलर पॅनल, AI हार्डवेअर, 5G इन्फ्रास्ट्रक्चर, औषध उद्योग या सगळ्यांमध्ये चांदी लागते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीला अजूनही पर्याय नाही। त्यात अजून एक मोठी अडचण आहे, आज जगात तयार होणाऱ्या चांदीपैकी 70% चांदी ही बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे दुसऱ्या धातूचं उत्खनन करताना ती मिळते। मागणी वाढते पण पुरवठा वाढत नाही, म्हणूनच दर वाढणं साहजिकच आहे। सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने चांदीला क्रिटिकल मिनरल जाहीर केलं आणि त्यातच चांदीची मागणी अजूनच वाढली। मग 2026 मध्ये काय? 2025 मध्ये जे काही कारण होती ती बरीचशी कारणं आजही तशीच आहे। 2025च्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $4,500 प्रति औंस वर पोहोचलं होतं। आता बँक ऑफ अमेरिका आणि JP मॉर्गन यांचा अंदाज आहे की 2026 मध्ये सोनं $5,000 प्रति औंस पर्यंत जाऊ शकतं। थोडं सोपं गणित करूया। एक ट्रॉय औंस म्हणजे 31.1 ग्राम। $5,000चा भारतीय रुपयात आणि ग्राम मध्ये हिशोब केला तर भारतात सोन्याचा दर साधारण 1,50,000 ते 1,55,000 प्रति 10 ग्राम येतो, म्हणजेच थेट 2 लाखापर्यंत जाण्याचा अंदाज मोठ्या जागतिक संस्थांनी तरी सध्या दिलेला नाही। जर मोठी जागतिक घटना घडली, नवा संघर्ष झाला, डॉलर आणखी कमजोर झाला किंवा सेंट्रल बँकची सोनं खरेदी वाढली तर सोनं पुन्हा जोरात उसळू शकतं। चांदीच्या पुढे काय? चांदीच्या बाबतीत चीन खूप महत्त्वाचा आहे, कारण जगात प्रक्रिया होणाऱ्या चांदीपैकी 60 ते 70% चांदी चीनमध्ये प्रोसेस होते। आता चीनने चांदीसाठी नवीन कठोर परवाना नियम लागू केले आहे, यामुळे सप्लायवर ताण येऊ शकतो, असं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसने म्हटले आहे। इंडियन बुल अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या मते जर डॉलरच्या तुलनेत रुपया फार घसरला नाही तर 2026च्या अखेरीस तर चांदीचा दर 4 लाखा प्रति किलो राहू शकतो। सोनं 2 लाखावर जाणं लगेच दिसत नाही, पण शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। मात्र चांदी 4 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता जास्त मजबूत दिसते। तर ही होती आजची सोपी गोष्ट। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्र रोर या आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका।